आपल्या सगळ्यांचं मी सचिन पंडित मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, खूप मोठं नाव आहे. खरं तर हे टंग ट्विस्टर नाव आहे, म्हणजे स्पीचचा अभ्यास करायला हे नाव 2-4 वेळा घेतलं की तुमची एकदम क्लिअर होऊन जाईल व्हॉइस. आणि या संस्थेचा उपक्रम असलेला हा याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान म्हणजे युवा. आजचा हा सोहळा आहे 18व्या वर्धापन दिनाचा. इथे आहे ऊर्जा, इथे आहे प्रेरणा आणि सृजनाचा झंकार सुद्धा इथे आहे. आज या मंचावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाकडनं आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे, एक नवी दिशा मिळणार आहे आपल्या सगळ्यांना. तर परत एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आणि कार्यक्रमाला सुरुवात करूयात. प्रथेप्रमाणे आपण दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मी मान्यवरांना विनंती करतो दीप प्रज्वलनासाठी. मी प्रतिभा संगमनेरकरांना विनंती करतो की त्यांनी याज्ञवल्क्य स्तवन सुरू करावं. धन्यवाद. वंदेहं मंगलात्मानं भास्वतं वेदविग्रहं याज्ञवल्क्यं मुनिश्रेष्ठं जिष्णु हरिहरप्रभं जितेन्द्रियं जितक्रोधं सदा ध्यानं परायणम् आनन्दनिलयं वन्दे योगानन्दमुनीश्वरम्. एतानि 12 नामानि त्रिसन्ध्याय पठेन्नर योगीश्वर प्रसादेन विद्यावान धनवान भवेत. याज्ञवल्क्य महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद प्रतिभा. आमच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमीच याज्ञवल्क्य ऋषींना स्मरून आणि त्यांच्या स्मरणाने होत असते. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रंगमंचावर तर सगळी मान्यवर मंडळी उपस्थित आहेतच, पण आमच्या विनंतीला मान देऊन आज प्रेक्षागृहामध्ये सुद्धा खूप महत्त्वाची आणि मोठी मंडळी उपस्थित आहेत. मी श्रीकांत जोशी यांना विनंती करीन की त्यांनी कृपया आपल्या कोण प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत त्यांची थोडीशी ओळख करून द्यावी. आज आपल्याबरोबर इथे विशेष सन्मानित उपस्थित आहेत. आम्ही चितळे ब्रँडचे श्रीकृष्ण चितळे यांचं स्वागत करतो. त्याच्यावर अभि लॉजिस्टिक्सचे जितेंद्र जोशी, पितांबरी उद्योग समूहाचे प्रिया प्रभुदेसाई आणि परीक्षित प्रभुदेसाई, तसेच श्री राजू जालनापूरकर आणि आपल्या देशातले खूप मोठे सायंटिस्ट श्री किशोर पाकणीकर. याचबरोबर विश्वजित देशपांडे, भालचंद्र कुलकर्णी, संजय ओरपे तसेच अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. मकरंद जोशी मला दिसतात, मकरंद जोशी स्वतः इथं आलेले आहेत. सो त्यांना पण आपण अवॉर्ड, जितेंद्र जोशी, मकरंद जोशी यांना आपण युवा उद्योजक पुरस्कार यापूर्वी दिलेला आहे. सो त्या सगळ्यांचे स्वागत. जर कोणाचं नाव राहिलं असेल चुकून तर क्षमा असावी. धन्यवाद. धन्यवाद. ही भीती मला होती म्हणूनच मी श्रीकांत तुला बोलवलं. ओके. मी आता संस्थेच्या प्रेमापोटी, ज्या संस्थेच्या प्रेमापोटी आपण इथे सगळे एकत्र जमलेलो आहोत त्या संस्थेची माहिती द्यावी अशी मी विश्रामजींना विनंती करतो. आजच्या आपल्या ह्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान युवाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण आज जो कार्यक्रम केलेला आहे, या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांना आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपल्या इथं माननीय श्री विनयजी सहस्रबुद्धे, खासदार मेधा कुलकर्णी, मुक्ता बर्वे, श्री प्रसाद जोशी हे सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत. मी प्रथम त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. संस्थेची माहिती सांगताना जर सुरुवात केली तर 1940 साली ह्या संस्थेची स्थापना झालेली आहे. 1940 सालापासून 2025 सालापर्यंत अव्याहत ही संस्था समाज उपयोगी कामं करते. संस्थेचा मुख्य उद्दिष्ट हे ब्राह्मण समाजाचं एकत्रीकरण करणं हा मुख्य उद्देश आहे.
म्हणजे शुक्ल यजुर्वेदी माध्यान्दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ एवढं संस्थेचं मोठं नाव आहे, त्याच्यात ब्राह्मण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण जेव्हा संस्थेचं काम सुरू झालं 1940 साली, तेव्हा यजुर्वेदी लोकांकरता या ठिकाणी काम चालत होतं. पण काळानुसार याच्यात बदल होत होत आता सर्व शाखीय समाजाकरता आपली ही संस्था काम करते. या संस्थेचं नारायणपेठेसारख्या मध्यवर्ती ठिकाणी संस्थेची स्वतःची 2000 स्क्वेअर फुटाची वास्तू आहे. या वास्तूमध्ये संस्थेचं स्वतःचं ऑफिस आहे. या वास्तूमध्ये आपल्या संस्थेची पतसंस्था आहे. संस्थेच्या एकूण 3 पतसंस्था आहेत. या 3 पतसंस्था, एक कोथरूडमध्ये आहे, एक चिंचवडमध्ये आहे. याचबरोबर संस्थेचा जर थोडंसं मागे म्हणजे नारायणपेठेमध्येच आपली स्वतःची 2200 स्क्वेअर फुटाची एक स्वतःची वास्तू आहे. त्या ठिकाणी ब्राह्मण विद्यार्थ्यांचं वसतिगृह चालतं. या वसतिगृहामध्ये सर्व शाखीय ब्राह्मण आपले त्या ठिकाणी असतात. बाहेर गावावरून हे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला आलेले असतात. आणि आपण सगळेजण पुण्यासारख्या चांगल्या ठिकाणी राहतो. बऱ्यापैकी आपण सधन आहोत. पण जेव्हा आपण पुणे किंवा मेट्रो सिटीपासून बाहेर जातो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की ब्राह्मण समाजाची अवस्था काय आहे आणि ते कोणत्या पद्धतीने राहतात. ह्या सगळ्याचा विचार करून संस्थेनी अतिशय अल्पदरामध्ये हे वसतिगृह चालवतात. फक्त 1800 रुपये आपण घेतो त्यांच्याकडून आणि या वसतिगृहामध्ये राहायची सोय आपण करतो. संस्थेची ही जी वास्तू आहे ही एक प्रकारची चाळ आहे आणि ती जुनी चाळ आहे, खूप जुनी चाळ आहे. पण ती विकत घेतली आणि आता आपण त्याचा रिडेव्हलपमेंट जीर्णोद्धार करून मोठी वास्तू बांधणार आहे की ज्याच्यात 150 विद्यार्थी राहू शकतील, अत्याधुनिक अशा सोयींनी राहू शकतील. असे आम्ही सगळी प्रयत्न चाललेला आहे आणि ते आता आमचं सुरू होईल. या विद्यार्थ्यांना इथं राहताना आपण शिष्यवृत्ती देतो प्रत्येक विद्यार्थ्याला. 12वी नंतर त्याचं शिक्षण पूर्ण होईस्तोपर्यंत साधारण 20,000 रुपये वर्षाला आपण त्यांना देतो. आणि हे शिक्षण त्याचं पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागल्यावर त्यांनी हे पैसे समाजाचे आहेत त्यामुळे आपण त्याला पुनर्फेड शिष्यवृत्ती म्हणतो, हे त्यांनी परत करावी अशी अपेक्षा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात करतात. ही शिष्यवृत्ती देताना आम्ही 100 रुपयापासून सुरू केली होती. आज आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही 20,000 रुपये एका विद्यार्थ्याला देतो. याशिवाय 10वी आणि 12वीमध्ये चांगले मार्क मिळतात त्यांनाही आपण पारितोषिक स्वरूपामध्ये आपण देत असतो. संस्थेचं स्वतःचं एक वधूवर सूचक मंडळ आहे. संस्था वेदविद्येचा जो अभ्यास करतात त्यांच्याकरताही काम करत असते. वेदांचा अभ्यास करतात त्यांना वेदाचार्य पुरस्कार, अग्निहोत्र पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार वेदांचा अभ्यास करणाऱ्यांनाही देत असतो. याशिवाय संस्थेचा आपला युवा नावाचा उपक्रम आहे. आज जो आपला वर्धापन दिन आहे, याज्ञवल्क उद्योजक विकास अभियान, उद्योजकांना एकत्र करून आपला व्यवसाय आपल्यामध्ये चालण्याकरता आपण ह्या प्रकारची कामं करत असतो. संस्था ही सतत काही ना काही समाज उपयोगी चांगलं काम करण्याकरता प्रयत्न करत असते. मी अभिमानाने सांगतो की युवा सुरू झाल्यापासून संस्थेला किमान 40 ते 50 सक्रिय कार्यकर्ते मिळाले आहेत. त्यामुळे संस्था ही अशीच भरभराटीला जाईल. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद संस्थेला हवे आहेत. संस्थेला देणगी हवी आहे. आपण केव्हाही संस्थेमध्ये या, भेट द्या जरूर. तुम्ही बघा संस्था कशी आहे. परत एकदा सगळ्यांचं धन्यवाद. ब्राह्मण म्हणलं की जोशी कुलकर्णी थोडासा गोंधळ होतो. विश्रामची प्रसाद जोशी म्हणाले, प्रसाद कुलकर्णी आपल्याबरोबर. श्रीकांत. नमस्कार. चैतन्य जोशी एक उल्लेख मगाशी राहिला. चैतन्य जोशी तुमचं पण हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपण ज्यांचा सन्मान करणार आहोत ते श्री प्रसाद कुलकर्णी व मुक्ता बर्फे या दोघांचं मनापासून मनपूर्वक अभिनंदन. युवा म्हणजेच याज्ञवल्क उद्योजक विकास अभियान. युवा उपक्रम 2004 साली स्वर्गीय चंद्रकांत जोशी यांनी पंढरपूर अधिवेशनात सुरू केला व पहिली 4 वर्ष समाजातील तरुण व सामाजिक जाणीव असलेल्या व्यावसायिकांना एकत्र करण्यात गेला. 2008 सालापासून दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी संध्याकाळी युवाची ही मीटिंग होत असते. आपल्यापैकी बरेच युवा मेंबर आज इथं उपस्थित आहेत. या मीटिंगला साधारणतः 60 ते 80 सभासद दर महिन्याला उपस्थित असतात. दर 3 महिन्यामध्ये एक डिनर मीटिंग आयोजित करतो. तसेच दर 6 महिने 2 दिवसाची आपण एक सहलसुद्धा आयोजित करतो.
त्यामुळे काय होतं की आपल्या सभासदांमध्ये एकमध्ये बॉन्डिंग ट्रस्ट निर्माण होतो आणि त्यातनं जेव्हा आपण बिझनेस एकमेकांशी शेअर करायचा आहे किंवा काही बिझनेस कनेक्ट द्यायचा आहे तेव्हा तो खूप महत्त्वाचा असतो की आपल्याला माणूस माहिती पाहिजे. जेव्हा आपण सांगतो एखाद्याला की या माणसाकडनं काम करून घे तेव्हा आपल्याला तो माणूस चांगला माहिती असणं, त्याच्यावर विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी ही गोष्ट केली जाते. याशिवाय यावर्षी आपण ब्रह्मनिधी नावाने एक नवीन उपक्रम सुरू केला जो आपण दरवर्षी करणार आहोत, ज्याच्यामध्ये 12 व्यावसायिक मोठमोठे व्यावसायिक जे होते त्याच्यामध्ये चितळे बंधू होते, बडवे इंजिनिअरिंगचे हे होते, असे बरेच 12 मोठमोठ्या कंपन्या होत्या ज्यांनी वेंडर एम्पॅनलमेंटसाठी तिथं त्यांची टीम पाठवली होती आणि आमच्या सभासदांनी त्यांना प्रेझेंटेशन दिलं. असा तो पूर्ण बोट क्लबमध्ये आपण तो कार्यक्रम आयोजित केला. तो आपण दरवर्षी करणार आहोत. त्यासाठी आमची नवीन, जसं आत्ता विशांजींनी सांगितलं की नवीन युवामध्ये कार्यकर्ते खूप गोळा झालेत किंवा ते काम करत आहेत. त्याच्यामध्ये उपेंद्र, सचिन, मंदार व आशिष या सर्वांनी त्याच्यासाठी अतिशय मेहनत घेतली. गेल्या 15 वर्षात युवातील सभासदांनी युवाच्या माध्यमातून, म्हणजे जे आम्ही एकमेकांना बिझनेस कनेक्ट शेअर करतो आणि त्यातनं बिझनेस कन्व्हर्जन जे होतं, तो 600 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. युवातर्फे दरवर्षी आपण चंद्रकांत जोशी स्मृतिप्रीत्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार व सृजन आर्ट गॅलरीतर्फे सृजन युवा कलाकार पुरस्कार असे 2 पुरस्कार देतो. आजपर्यंत समाजातील अनेक मानवंत उद्योजकांना व कलाकारांना आपण हे पुरस्कार दिले आहेत. त्यापैकी काही कलाकारांची नावं मी सांगतो. आपण पहिल्या वर्षी दिला होता श्री स्वप्नील जोशी, मनोज जोशी, बेला शेंडे, संदीप खरे, संकर्षण कराडे आणि मागच्या वर्षी आपण प्रसाद ओक यांना हा पुरस्कार दिला. तसेच युवा उद्योजक पुरस्कार आपण शंकरराव बडवे, मिलिंद मराठे, जितेंद्र जोशी, वसंतराव नगरकर, मकरंदराव जोशी, सचिन कुलकर्णी वास्तुशोधचे, मंदार आगाशे आणि आज आपल्यावर त्यापैकी 2 उपस्थित आहेत, जितेंद्र जोशी आणि मकरंद जोशी, आणि सचिन कुलकर्णी पण आहेत. सचिन कुलकर्णी पण स्वतः इथं उपस्थित आहेत. तिघांचंही मनपूर्वक अभिनंदन आणि आभार याच्यासाठी की तुम्ही संस्थेची नाळ जोडून ठेवली आणि तुम्ही इथं उपस्थित राहिला. 2009 साली माध्याताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुषा वैद्य, प्रतिभा संगंदरकर, कार्तिकी जोशी आणि अंजली दार्वेकर या सगळ्या आमच्या सभासदांनी मिळून एक युवा महिला आघाडी सुरू केली आणि मेधाताईंनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे आपण दरवर्षी महिलांसाठी प्रदर्शने भरवणे, JW मेरठ सारख्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांची कॉन्फरन्स घेणे, असे अनेक विविध उपक्रम आपण त्यांच्या महिला आघाडीतर्फे करतो. तसेच आपण महिला दिन मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करतो. त्याच्यामध्ये आपण एक स्वयंसिद्धा पुरस्कार आणि एक युवा उद्योजिका पुरस्कार असे 2 पुरस्कार पण देतो. त्यासाठी अनेक नामांकित प्रमुख पाहुणे तेव्हा आजपर्यंत आले आहेत. त्यापैकी अमृता फडणवीस, मृणाल कुलकर्णी, कमिशनर रश्मी शुक्ला असे यापैकी काही आहेत. याशिवाय युवाचा बिझनेस बियॉन्ड बाउंड्रीज या ब्रँड अंतर्गत आपण इंटरनॅशनल बिझनेस कॉन्फरन्स केला, म्हणजे ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्स इन आउट ऑफ इंडिया. त्यापैकी एक कॉन्फरन्स आपण दुबईमध्ये केली, एक कॉन्फरन्स आपण मॉरिशसमध्ये केली. दुबई कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रातून 172 व्यावसायिकांनी भाग घेतला, ज्यामध्ये श्रीकांत आणि सुप्रिया बडवे होते, उदय निरगुडकर सरांचं एक सेशन होतं, श्री जितेंद्र जोशी, श्री सचिन कुलकर्णी आणि आम्ही महेश कोठारे यांना पण त्यांचा समावेश पण त्या कॉन्फरन्समध्ये होता. दुबईमधून आपण दुबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, दुबईचं फ्री ट्रेड झोन, GMBF म्हणजे गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम, IBPC म्हणजे इंडियन बिझनेस प्रोफेशनल काउन्सिल दुबई, अशा अनेक नामांकित संस्थांबरोबर ॲग्रीमेंट केली. त्यामुळे दुबईतील 147 व्यावसायिक त्या कॉन्फरन्सला आले. सो आम्ही त्याच्या पुढे 2 वर्ष रेकॉर्ड ठेवलं होतं, तर साधारण 48 कोटीचा टर्नओव्हर आम्ही त्या कॉन्फरन्समुळे करू शकलो. तसंच आपण पुढची कॉन्फरन्स आपण मॉरिशसमध्ये केली. विशेष उल्लेख म्हणजे मॉरिशसच्या कॉन्फरन्सला त्यावेळेचे इंडस्ट्रियल मिनिस्टर सुभाष देसाई हे पण आपल्याबरोबर तिथं होते आणि तिथले SME मिनिस्टर, इंडस्ट्रियल मिनिस्टर हे सगळे आपल्या कॉन्फरन्सला तिथं उपस्थित होते. सो युवाचं नवीन आता वेब ॲप पण झालं आहे. जे मेंबर आहेत तिथं उपस्थित त्यांना माहिती आहे की आपण नवीन वेब ॲप केलं आहे. त्या वेब ॲपमध्ये आपण आता जो बिझनेस कनेक्ट देतो आहे आणि आपल्याला बिझनेस काय मिळतो आहे ते सगळ्याचं रेकॉर्ड होईल. त्यामुळे आपण आता जे मॅन्युअली करतो आहे एंट्री, त्याच्यापेक्षा हे जास्त सोपं होईल. सो सगळ्यांना परत एकदा रिक्वेस्ट आहे की वेब ॲप सगळ्यांनी, जे युवाचे मेंबर इथं आहेत त्यांनी तो डाउनलोड करून घ्यावा आणि त्याचा उपयोग करायला सुरुवात करावी. जसं आत्ता मी अजून एक 10 पॉईंट सांगतो, हा सांगितलेला विश्रामनी, पण पुढचा प्रोजेक्ट म्हणजे आमचं संस्थेचं नवीन हॉस्टेल जे बांधण्यात येणार आहे, त्यासाठी आम्हाला 8 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. तेव्हा सर्वांना विनंती आहे, जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही सर्वांनी संस्थेला आर्थिक मदत करावी. संस्था आर्थिकरित्या आत्ता सक्षम आहे, पण तरी हा खर्च जो 8 कोटी आहे तो यामध्ये आपल्याला एकदम पॉश चांगलं ब्राह्मण मुलांसाठी वसतिगृह बांधायचं आहे. तसंच आपल्याकडे अजून एक जागा मिळालेली आहे आपल्याला नारायणपेठेमध्येच. ती जागा अजून ताब्यात यायची आहे, पण ती जागा ताब्यात आली तरी 1,500 ते 2,000 स्क्वेअर फुटाची जागा आहे. तिथं आपण मुलींचं हॉस्टेल बांधणार आहे. तर असे 2 मोठे उपक्रम आहेत. सो
आता जेव्हा नेटवर्किंग आपण म्हणतो, म्हणजे युवाचा आपण नेटवर्किंग ग्रुप आज हा जो आहे, बिझनेस दर महिन्याला भेटणार, एक बिझनेस येणार. सो असे जे नेटवर्किंग ग्रुप आपण जर बाहेर बघितले तर साधारणतः मिनिमम 31,000 ते 1,00,000 रुपये त्याची वर्षाची फीज असते. प्लस मीटिंगला येताना तुम्हाला मीटिंगची फीज द्यावी लागते. सो युवाची फी अत्यंत कमी आहे. आपल्याला यातनं फंड रेझिंग ॲक्टिव्हिटी नाही आहे ही संस्थेची. ब्राह्मण समाजातील व्यावसायिकांना एकमेकांचा सपोर्ट व्हावा आणि जास्तीत जास्त बिझनेस मिळावा म्हणून ॲक्टिव्हिटी केली जाते. तर आपली फी 9,540 3 वर्षासाठी आहे. सो 3,180 फक्त आपण वर्षासाठी फी घेतो. त्याच्यामध्ये आपण हे सगळे उपक्रम करत असतो. तर जे तुमच्या ओळखीतले व्यावसायिक असतील त्यांना नक्की युवाशी कनेक्ट करून द्या. धन्यवाद. आणि कीटॉनिक्सचे राजेश कुलकर्णी पण इथं उपस्थित आहेत, त्यांचं पण स्वागत. धन्यवाद श्रीकांत, खूप विस्तृत माहिती सांगितल्याबद्दल. आणि असं म्हणतात की युवा म्हणजे नुसतं नाव नाही आहे, तर युवा हे विचार करत नाहीत तर ते विचार घडवतात. अशी आमची ही संस्था आहे, विचार घडवणारी संस्था आहे. यानंतर मी प्रमुख पाहुण्यांचं आणि पुरस्कारार्थीचं औपचारिक स्वागत करण्यासाठी युवाच्या कार्यकारिणीमधील सदस्यांना विनंती करतो. मिलिंद दारव्हेकर आलेले आहेत का? मी विश्राम कुलकर्णींना विनंती करतो की त्यांनी विनय सहस्त्रबुद्ध्यांचं स्वागत करावं. मी मिलिंद दारव्हेकरांना विनंती करतो की त्यांनी प्रसाद कुलकर्णींचं स्वागत करावं. यानंतर मी उपेंद्र केळकर यांना विनंती करतो, त्यांनी मुक्ता बर्वेंचं स्वागत करावं. धन्यवाद. स्थानापन्न झालात तरी चालेल. यानंतर तडक आपण आपल्या मुख्य सोहळ्याकडे वाटचाल करणार आहोत. इथे मी सोहळ्याकडे वळूया हा शब्द टाळला आहे, हे चाणाक्ष रसिकांनी ओळखलं असेल. तर आपण वाटचाल करणार आहोत. आणि पहिला पुरस्कार आहे युवा उद्योजक पुरस्कार. हा पुरस्कार देण्यामागे जे आमचे प्रेरणास्थान आहेत, कैलासवासी चंद्रकांत जोशी, त्यांच्याविषयीची एक एव्ही आपण बघूयात. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ किंवा याज्ञवल्क्य आश्रम म्हटलं की एक चेहरा प्रामुख्यानं डोळ्यासमोर उभा राहतो. तो म्हणजे कैलासवासी चंद्रकांत जोशी यांचा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे 31 ऑक्टोबर 1944 रोजी चंद्रकांत जोशी यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी हा धडपडा तरुण भारतीय लष्करामध्ये दाखल झाला. तिथे त्यांनी इंजिनिअरिंगचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. आपल्या लष्करी कार्यकाळात भारत पाक युद्धात प्रत्यक्ष रणभूमीवर काम करण्याची संधी कैलासवासी चंद्रकांत जोशी यांना मिळाली. भारतीय लष्कराने या कार्याची दखल घेत त्यांना रक्षा पदक बहाल केलं. 1969 साली चंद्रकांत जोशी पुण्यात स्थायिक झाले. टेल्को कंपनीमध्ये सलग 30 वर्ष काम करत असतानाच कामगारांच्या भल्यासाठी त्यांनी बरेचदा पुढाकार घेतला. ह्याच काळात चंद्रकांत जोशी याज्ञवल्क्य आश्रमाशी जोडले गेले. याज्ञवल्क्य आश्रमात कार्यकारिणी सदस्यापासून उपाध्यक्ष पदापर्यंत अनेक सन्माननीय पदं त्यांनी भूषवली. त्यांच्या काळात संस्थेमध्ये अनेक सुधारणा झाल्या. याज्ञवल्क्य संस्थेशी आणि तदनंतर शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाशी ते पूर्णपणे एकरूप झाले.
सन 2000मध्ये चंद्रकांत जोशी यांनी संस्थेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि क्रांती घडवून आणली. संस्थेला खऱ्या अर्थानं मध्यवर्ती बनवून त्यांनी एक व्यापक परिघ निर्माण केला. ह्याच काळात त्यांनी संस्थेला एक कॉर्पोरेट लूक प्रदान केला. दूरदृष्टी असलेल्या या कुशल संघटकाने बरेच धाडसी निर्णय घेऊन संस्था खूप मोठी केली. मध्यवर्ती मंडळाची कार्यालयीन जागाच नव्हे तर संपूर्ण चाळ विकत घेण्याचे धैर्य दाखवून दिले. तिथे विद्यार्थी वसतिगृह, अभ्यासिका, विश्रामगृह आदी उपक्रम चालू केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी नवीन उपक्रम चालू करतानाच जुन्या उपक्रमांनाही नवसंजीवनी दिली. यामध्ये याज्ञवल्क्य पतसंस्थेची स्थापना, वधूवर सूचक केंद्र, याज्ञवल्क्य परिवार, ब्राह्मण व्यावसायिकांना एकत्र आणण्यासाठी युवा या उपक्रमाची स्थापना आणि ब्राह्मणांना नोकऱ्या मिळत नाही असं म्हणत असताना त्यांच्याकरता काहीतरी उद्योजक क्षमता निर्माण करावी हा विचार डोक्यात घेऊन याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान याची स्थापना झाली. उद्योजकता पुरस्कार, नव्या स्वरूपातील विद्यार्थी पारितोषिक योजना, प्रचंड प्रतिसाद लाभलेली विद्यार्थी दत्तक योजना, वैद्यकीय व शिक्षण योजनेसाठी 1 कोटी निधी संकलनाची सुरुवात, पुत्रावळीचे प्रकाशन अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. संस्थेची सभासद संख्या आणि विश्वस्त निधीमध्ये लक्षणीय वाढ करण्याचे श्रेय चंद्रकांत जोशी यांनाच जाते. आजवर अनेक देणगीदारांनी केवळ चंद्रकांत जोशी यांच्या कार्याकडे बघून अत्यंत विश्वासाने संस्थेसाठी निधी उपलब्ध करून दिला. आपल्या वागण्या बोलण्यात उत्साहाचा अविरत वर्षाव करणारा हा संस्थेचा आधारवड आज आपल्यात नाही. चंद्रकांत जोशी यांची जिद्द, अविश्रांत परिश्रम, समाजाचे परिवर्तन करण्याबद्दलची त्यांची कळकळ आणि समोरच्याला चटकन आपलेसे करून घेण्याची त्यांची हातोटी विलक्षणच. त्यांनी आखलेल्या अनेक योजना पूर्णत्वास नेणे हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल. एकदा चंद्रकांत काकांची जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. तर यानंतर हा जो पुरस्कार आपण देत असतो त्याविषयी श्रीकांत 1-2 शब्द बोलशील? शुक्ल यजुर्वेदीय अगदी 2 वाक्यच बोलतो. आमच्या चंद्रकांत जोशींचा परिवार इथं आहे आणि जसं मेधाताईने मी म्हणतात की तुम्ही रक्ताने त्यांचे मुलं आहात आणि ते त्यांचे सामाजिक म्हणजे त्यांचे एवढे संबंध इतके वर्ष विश्राम आणि मेधाताई आणि आमचे सगळेच कार्यकर्ते. सो ते आमच्या सगळ्यांनी संस्थेने म्हणजे आता मी संस्थेचा भागच आहे पण तरी मी आज जोशी परिवाराच्या तर्फे सांगतो की संस्थेने इतका हे देऊन हा पुरस्कार ठेवला त्याबद्दल मी संस्थेचे विश्राम कुलकर्णी, मेधाताई आणि संस्थेचे सगळे कार्यकर्ते यांचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर हा जो पुरस्कार आपण ज्यांना देणार आहोत त्या पुरस्कार त्याचं स्वरूप आहे मानपत्र आणि सन्मानचिन्ह. तर आपण त्यासाठीचं जे मानपत्र आहे मी मंदारजी महाजन यांना विनंती करतो की या मानपत्राचं वाचन करावं. नमस्कार. युवा उद्योजक श्री प्रसाद भगवान कुलकर्णी आपणास याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान उपक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या स्वर्गवासी चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थाच्या युवा उद्योजक पुरस्कार प्रदानाच्या निमित्ताने श्री शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे यांचकडून मानपत्र. आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे ही उक्ती केवळ आपल्यासाठीच लिहिली असावी असे आपले कर्तृत्व पाहता आम्हाला प्रकर्षाने जाणवते. स्वर्गीय चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. SAP पार्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आपण व्यवस्थापकीय संचालक आहात. आपला आजवरचा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे. मंगळवेढ्यासारख्या लहान गावात आपले शिक्षण झाले. सोलापूर येथे आपण मेकॅनिकल इंजिनियर झालात. सुरुवातीला अनुभवासाठी नोकरी केली. मात्र लहानपणापासून व्यवसाय करण्याचेच आपले उद्दिष्ट होते. आपण गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातील छत्रल येथे 2001 साली उत्पादनाला सुरुवात केली. पुढे 2005 मध्ये पुण्यात या कंपनीचे स्थलांतर झाले. हीच ती
SAP पार्ट्स कंपनी. त्यावेळी मेटल फेस सील करणारी एकही कंपनी भारतात नव्हती. आज संपूर्ण जगात आपली कंपनी एक विश्वासार्ह उत्पादक म्हणून ओळखली जाते. SAP कंपनीची उत्पादने बांधकाम, खाणकाम, संरक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे वापरली जातात. आपली उत्पादने चीन, जर्मनी, जपान, अमेरिका, ब्राझील इत्यादी 56हून अधिक देशात निर्यात होतात. ही भारतीयांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या मूळ गावाला, मंगळवेढ्याला आपण विसरला नाहीत. आपण SAP सेमी प्रायव्हेट कंपनी लिमिटेड या प्रकल्पाची सुरुवात करून हजारो लोकांना रोजगार देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तेथे उभारलात. आपल्यातला उद्योजक सामाजिक बांधिलकीही जपतो. स्थानिक शाळा, अनाथाश्रम, रुग्णालये, शिक्षण संस्था यांना आपण वेळोवेळी मदत करता. कोविड काळात मोफत लसीकरण आणि वैद्यकीय सहाय्य देऊन शेकडो लोकांचे आपण प्राण वाचवले. वारकरी संप्रदाय, स्नेहालय आणि दिव्यांगांच्या सेवेसाठी आपण दिलेले योगदान हे आपल्यातील माणुसकीच्या जाणीवेचे प्रतीक आहे. आपला हा कर्तृत्ववान प्रवास पाहता आपल्याकडे असलेली दूरदृष्टी, अथक परिश्रम आणि समाजाप्रतीची निष्ठा प्रकर्षाने जाणवते. हा एक आदर्श वस्तुपाठ आहे असे नक्कीच म्हणता येईल. आपल्या या प्रवासात आपल्या सुविद्य पत्नी सौ रीटा यांचा संपूर्ण पाठिंबा आपल्याला आहे. तसेच आपले चिरंजीव पार्थ हे अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून आपल्या व्यवसायात आपल्याबरोबर उभे आहेत. हे अतिशय कौतुकास्पद आहे. आपल्या या कर्तृत्वासाठी आपल्या अनेक पुरस्कारांसारखा आणखी एक मानाचा तुरा म्हणजे हा युवा उद्योजक पुरस्कार. हा आपल्याला प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तरोत्तर असेच यश मिळत राहो हीच श्री याज्ञवल्क्यचरणी प्रार्थना. प्राध्यापक श्री विलास देशपांडे अध्यक्ष, डॉक्टर सौ मेधाताई कुलकर्णी माननीय राज्यसभा खासदार, श्री विश्राम कुलकर्णी कार्याध्यक्ष, श्री श्रीकांत जोशी कार्यवाह. पुणे 4 ऑक्टोबर 2025. शब्दांकन सौ अंजली दारव्हेकर. धन्यवाद. धन्यवाद मंदार. प्रसाद कुलकर्णींचा परिचय मंदारनी करून दिला. त्याबरोबरच आपण एक छोटीशी एव्ही बघून त्यांना अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. दूरदृष्टी, अथक परिश्रम आणि समाजाप्रती असलेली निष्ठा या गुणांच्या जोरावर घडलेला एक यशस्वी प्रवास म्हणजे श्रीयुत प्रसाद भगवान कुलकर्णी. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या मातीतून आलेला हा हिरा. शासकीय शाळेतून शिक्षण घेऊन पुढे त्यांनी अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. NRB बेअरिंग्जमध्ये अनुभव घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि मग सुरू झाली SAP पार्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची यशोगाथा. भारतामध्ये मेटल फेस सील्ड बनवणारी ही पहिली कंपनी. आज जागतिक बाजारपेठेमध्ये सर्वाधिक विश्वासार्ह नाव. 200 कोटींपेक्षा अधिक इन्व्हेस्टमेंट केलेली कंपनी. 1000 पेक्षा जास्त रोजगार निर्मितीची क्षमता, अनेक पेटंट्स आणि जागतिक मान्यता हे सर्व त्यांच्या दूरदृष्टीचं फलित. बांधकाम, खाणकाम, संरक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये SAP पार्ट्सनी आपली छाप उमटवली आहे. उद्योगासोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारी ते कधीच विसरले नाहीत. शिक्षण संस्था, अनाथाश्रम, रुग्णालय, कोविड काळातील मदत, वारकरी संप्रदाय आणि दिव्यांगांसाठी उपक्रम हे त्यांच्या माणुसकीच्या जाणीवेचं जिवंत उदाहरण. उद्योगवाढ, समाजसेवा आणि प्रेरणादायी प्रवासांचा संगम म्हणजेच श्री प्रसाद भगवान कुलकर्णी. कैलासवासी चंद्रकांत जोशी पुरस्कृत याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान म्हणजेच युवातर्फे देण्यात येणारा युवा उद्योजक पुरस्कार 2025 श्री प्रसाद कुलकर्णी यांना प्रदान करताना आम्हालाही प्रेरणा मिळत आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मी विनयजी शास्त्रबुद्धींना विनंती करतो की त्यांनी मानपत्र आणि पुरस्कार प्रसादजींना द्यावा.
ह्या पुरस्काराबरोबरच प्रसादजींचे शाळेतले एक सहकारी इथे उपस्थित आहेत. प्रसादजींच्या शाळेतले सहकारी त्यांना भेटवस्तू देऊ इच्छितात. त्यांनी विनंती केली होती. आपल्या शाळेतल्या कोणीतरी या शाबासकीची पाठ थोपटणं ही खूप मोठी गोष्ट असते. धन्यवाद. यानंतरचा पुढचा पुरस्कार आहे सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार. हा पुरस्कार ज्यांनी सुरू केला असे चिंटूकार आणि आघाडीचे काष्ठशिल्पकार मितभाषी चारुहास पंडित इथं उपस्थित आहेत. आपण एक त्यांची छोटीशी एव्ही बघूयात आणि मग मी त्यांना स्टेजवर बोलवतो. सृजन रेषा एकमेकात मिसळून गेलेल्या ह्या रेषा हे रंग उभं करतात कलाकाराचं एक स्वतंत्र विश्व. रंगरेषांच्या ध्यासानं घराघरात पोहोचलेले चारुहास पंडित. लहानपणापासून आपल्याला चित्रकारच व्हायचंय हे मनाशी पक्क होतं. त्या हातानं रेखाटलेल्या रेषा तुमचं आमचंच मनोगत सांगतात आणि याच रेषांनी एका मानसपुत्राला जन्म दिला. चिंटू. प्रभाकर वाडेकर या कल्पक लेखक मित्राच्या साथीनं त्यांनी चिंटू साकारला. 2005 साली आपली कलाकार पत्नी भाग्यश्री यांच्याबरोबर कलेतली एक नवीन वाट त्यांनी शोधली. काष्ठचित्र. चारुहास पंडितांनी काष्ठचित्रांच्या व्यावसायिक निर्मितीसाठी CBT टेक्नो आर्ट ही कंपनी स्थापन केली. वेगवेगळ्या लाकडांचे छोटे छोटे पीसेस लेझरच्या साह्याने कट करून ही चित्र तयार केली आहेत. त्याचं नैसर्गिक रंग आणि टेक्स्चर तसंच ठेवून ते लेझरनी कट करून असे हे छोटे छोटे पीसेस वापरून ही चित्र आम्ही तयार केली आहेत. सृजन आर्ट गॅलरी हे काष्ठचित्रांचं दालन 2007 मध्ये सुरू झालं. ही काष्ठचित्र अनेक मान्यवरांपर्यंतही पोहोचली. लाकडावर केलेली कोरी कामं आणि ती वेळ तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांनी केलेली आहे कामं. ती जर पाहिली तर कोणाला खरं वाटणार नाही की चिंटूच्या निर्मात्याची ही कामं आहेत का. पुण्याच्या मध्यवर्ती भागात सृजन आर्ट गॅलरीची 3 मजली भव्य देखणी इमारत उभी आहे. आता हा प्रकारच एकदम नवीन आहे. अशा प्रकारचं प्रयोग चित्रकला क्षेत्रामध्ये कोणी केलेले मला तरी माहिती नाहीत आणि त्यांनी त्याच्यावरती खूप एक्सपेरिमेंटेशन केलं आहे. त्याच्यात एक भारतीयत्व त्यांनी जपायचा फार मोठा चांगला प्रयत्न केलेला आहे. हा सृजनशील कलाकाराचा अद्ययावत स्टुडिओ आहे. अनेक नव्या उपक्रमांना योजनांना प्रत्यक्षात आणणं आता सहज शक्य आहे. सृजन आर्टच्या माध्यमातून भारतीय चित्रकलेला आम्ही वेगळं डायमेन्शन द्यायचा प्रयत्न केला आहे. कला आणि व्यवसाय यांचा योग्य मिलाप साधणाऱ्या चारुहास पंडितांचा हा प्रवास. हा रंग आणि रेषांचा प्रवास. प्रत्येक रेषा दुसऱ्या रेषेला आकार देणारी, प्रत्येक रंग नवीन रंगाला जन्म देणारा. यातूनच चारुहास पंडित या कलाकारानं उभारलेलं हे सृजनाचं विश्व. की या पुरस्कारामागची एक प्रेरणा थोडीशी विशद करावी. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर,
विनयजी, मेधाताई, आजचे पुरस्कार्थी प्रसाद कुलकर्णी आणि मुक्ता बर्वे आणि आमचे युवामधले सर्व सहकारी आणि आपण उपस्थित असलेले, खरं तर युवाशी मी जोडला गेलो ते आमचे मित्र स्वर्गीय जयंत कुलकर्णींमुळे. आता मला जरा दुःख होतं आहे स्वर्गीय म्हणणं, पण त्यांच्यामुळे जोडला गेलो आणि त्यांनी मला खरं तर ओढूनच आणलं युवामध्ये. पण त्याच्यानंतर जसं आपण चंद्रकांत जोशींचं हे बघितलं तर त्यांनी माझी भेट चंद्रकांत जोशींशी घडवून दिली आणि चंद्रकांत जोशींनी मला पकडून ठेवलं आणि मी युवाचा एक सदस्य झालो चांगल्यापैकी. हा एक कलाकार पुरस्कार म्हणजे इथे सगळं व्यावसायिक आहेत, बिझनेस संदर्भात असतं, पण कलाकार पुरस्कार देण्यामागे एक असा उद्देश होता की मराठी घरात आणि विशेषतः ब्राह्मण घरात एक वेगळी वाट चोखाळणं हे खूप अवघड होतं. म्हणजे आपण डॉक्टर, इंजिनियर वगैरे बघत असतो, पण एखाद्याला चित्रकार व्हायचं आहे किंवा नाट्य चित्रपट क्षेत्रात जायचं आहे की घरच्यांच्या पोटात गोळा उठतो आणि फार कमी लोक असतात की ते या बाजूकडे जातात. म्हणजे मला शाळेत आठवतं आहे की मी जेव्हा चित्रकलेच्या कॉलेजमध्ये अभिनव कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला तेव्हा माझ्या आसपास पण काही आमचे चित्रकार मित्र होते, पण त्यांच्या घरच्यांनी त्यांना पाठवलं नाही. माझ्या सुदैवाने मला चित्रकला क्षेत्रात शिक्षण घेता आलं. माझी आई इथे उपस्थित आहे, त्यावेळी त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यामुळे इथपर्यंतचा प्रवास झाला. तर ह्या मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून अशा व्यक्तिमत्वांचा इथे पुरस्कार देऊन आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं एकूण वाटचाल कशी झाली हे लोकांना म्हणजे तरुण पिढीला आणि त्याचबरोबर पालकांना कळावं म्हणून हा पुरस्कार देण्याचं मी मान्य केलं. खरं तर मलाच वाटत नव्हतं की मी असा कुठला पुरस्कार वगैरे स्पॉन्सर करेन, पण धन्यवाद युवा की माझ्यावर तो विश्वास ठेवलात. आज तुम्ही आत्ता AVमध्ये बघितलं की आमची अनेक मान्यवरांपर्यंत चित्र गेलेली आहेत. अनेकांचे फोटो इथे इन्क्लूड करता नाही आले, मला वाटतं मेधाताईंनाही मिळाले असेल, पण तो फोटो नाही आहेत तसे. पण खूप छान, म्हणजे आमचं हे जे संपूर्ण आहे ते भारतभर गेलेलं आहे. आता भारतातल्या 150पेक्षा जास्त एक्सक्लुझिव्ह शॉप्समध्ये आमची ही चित्र विकली जातात. भारतातल्या 9 एअरपोर्ट्सवर शॉप्स आहेत जिथे ही आमची चित्र विकली जातात, नॅशनल आणि इंटरनॅशनल एअरपोर्टवर, आणि परदेशातही जात असतात. याचा आम्हाला अभिमान वाटतो. काही नोबेल पारितोषिक विजेत्यांपर्यंत आमची चित्र गेलेली आहेत. आणि आम्ही जेव्हा आमचं सगळं आत्ता आमची टीम 60 लोकांची आहे आणि आम्ही जेव्हा आमच्या टीमला सांगतो की ही सृजन आर्टची चित्र नाही तर ही भारताचं रिप्रेझेंटेशन करणारी चित्र आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही यांच्याकडे बघत असतो आणि त्या दृष्टीने आम्हाला रिस्पॉन्सही चांगला मिळतो. आज मला TV वगैरे बघताना किंवा एखादा हिंदी चित्रपट बघताना अचानक आमचं चित्र मागे दिसतं त्यात. आणि अजून एक सांगायला मला आवडेल मुक्ताजींना की तुमचं नाचगं घुमा चित्रपट आहे, त्यात तुमच्या हॉलमध्ये एका बाजूला शिद फडणीसांनी काढलेली चित्र आहेत आणि दुसऱ्या भिंतीवर जी 2 चित्र आहेत ती आम्ही केलेली आहेत. तर अशी अनेक चित्र बघायला मिळतात आणि आम्हाला खूप समाधान मिळतं. म्हणजे चित्रकलेत पैसाही मिळतो आणि समाधानही मिळतं. तर असं कलेच्या क्षेत्रात आल्यावर एवढं खूप काही मिळू शकतं. पुन्हा एकदा युवाचे आभार मानतो आणि मुक्ता बर्वे यांचे मनापासून आभार मानतो. आमची संपूर्ण फॅमिली तुमची फॅन आहे आणि तुम्ही हा पुरस्कार स्वीकारत आहात याबद्दल धन्यवाद. धन्यवाद चारू. एक AVमध्ये एक छोटासा मितभाषी असा शब्द होता. मला सकाळी चारूने फोन करून सांगितलं की नाही तो काढ, पण
या बोलण्यावरून नक्कीच जाणवतं कलाकार असावा तर असा असावा जो दुसऱ्या कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःहून पुढे येतो. नक्कीच टाळ्यांच्या गजरात. आणि आजच्या पुरस्कारार्थी मुक्ता बर्वे, त्यांना दिल्या जाणाऱ्या मानपत्राचं वाचन नुकत्याच आलेल्या मंजुषा वैद्य यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मुक्ता बर्वे एक नक्षत्र, तेजस्वी, प्रतिभावान आणि अत्यंत समर्पित कलाकार. आपल्या अत्युत्कृष्ट अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या कला संवेदनशीलता, सामाजिक भान आणि प्रामाणिक अभिव्यक्तीची खरीखुरी ओळख ठरलेल्या मुक्ता बर्वे यांना सृजन आर्ट गॅलरीचा युवा कलाकार पुरस्कार 2025 आज सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. तुमची कारकीर्द ही केवळ अभिनयापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर ती मराठी संस्कृतीच्या समृद्धीचा एक अविभाज्य भाग बनली आहे. तुमच्या भूमिकांमधून उमटणारी नाजूक भावनांची लय समाज मनाला स्पर्श करणारी आहे. प्रामाणिक मांडणी आणि सदैव नव्या वाटा धुंडाळणारी जिद्द यामुळे तुम्ही अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणास्थान ठरले आहात. शब्द असो की कल्पना, भाव असो की भावना, तिच्या अभिनयात उमटते रसिक मनाची कविता. आपले वडील श्रीयुत वसंत बर्वे व आपल्या मातोश्री विजया बर्वे यांच्या संस्कारात आपण सर्वतोपरी घडलात. अभिनयाचे क्षेत्र निवडताना या दोघांनी दिलेली साथ ही पुण्याच्या लेकीला मुंबईला जाताना मोठं पाठबळ देणारी ठरली. पुण्याची लेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुक्तांनी आपल्या कसदार अभिनयाने मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांमध्ये आपला अमीट ठसा उमटवलेला आहे. मुंबई पुणे मुंबई या आधुनिक पिढीच्या प्रेमकथेतील गौरी असो की जोगवामधील सामाजिक वास्तव अधोरेखित करणारी हृदयस्पर्शी भूमिका असो किंवा चारचौघी भाई सारख्या संवेदनशील कलाकृतीतील प्रगल्भ सादरीकरण, प्रत्येक भूमिकेला मुक्ता तुम्ही दिलेला आपल्या अभिनयाचा आत्मा हा प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे. तुमच्या अभिनयातली सच्चाई, संवादफेक आणि अभिनयातील सहजता यामुळे तुमची कला नेहमीच एक अलौकिक असा अनुभव देते. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा नुकताच तुम्हाला प्रदान करण्यात आला आहे. तसेच झी चित्रगौरव, फिल्मफेअर मराठी, राष्ट्रीय स्तरावरील युवा रंगकर्मी सन्मान व महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आपण सन्मानित झाले आहात. आज या पुरस्काराच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कलात्मक योगदानासाठी आणि समाजाप्रती असलेल्या संवेदनशील भानासाठी आणि नव्या कलाकारांना दिलेल्या प्रेरणेसाठी मनपूर्वक सन्मानित करतो. युवा व सृजन आर्ट गॅलरीच्या वतीने तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमची कला अशीच बहरत राहो आणि नवनवीन क्षितिज गाठत राहो हीच सदिच्छा. अभिनंदन मुक्ता. धन्यवाद मंजुषा. यानंतर अजून एक छोटीशी एव्ही मुक्ता बर्वेंविषयी. मराठी रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीत अभिनयाची जादू निर्माण करणाऱ्या संवेदनशील आणि बहुमुखी अभिनेत्री मुक्ता बर्वे. मुक्ता यांची रंगभूमीवरील एंट्री अगदी लहानपणी आपल्या आईच्या रुसू नका फुगू नका या नाटकातूनच झाली. त्यानंतर घर तिघांचं हवं या नाटकात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. घरच्यांच्या भक्कम पाठिंब्यानं त्यांनी कारकीर्द घडवण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर सुयोग निर्मित आम्हाला वेगळं व्हायचंय या व्यावसायिक नाटकातून त्यांनी आपली दमदार ओळख निर्माण केली. 1998 मध्ये घडलंय बिघडलंय या दूरदर्शन मालिकेत चंपा या ग्रामीण भूमिकेतून त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर पिंपळपान, बंधन, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे अशा मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या. 2004 मध्ये चकवा,
या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करताच मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमर म्हणून राज्य सरकारचा पुरस्कारही मिळवला. त्यानंतर अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर साकारलेल्या व्यक्तिरेखांना समीक्षकांनी सलाम केला. त्यांच्या कारकिर्दीमध्ये झी गौरव, महाराष्ट्र टाइम्स अवॉर्ड्स, राज्य शासनाचे विविध पुरस्कार त्यांनी पटकावले. जोगवा, मुंबई पुणे मुंबई, डबल सीट, कासव, वाय, आम्ही दोघी ते अगदी आत्ताच्या नाचगं घुमा अशा चित्रपटांमधून त्यांनी अभिनयाची नवीन उंची गाठली. दूरदर्शन, रंगभूमी, चित्रपट आणि नाट्य निर्मिती या सर्व माध्यमात तितक्याच ताकदीनं आपली भूमिका पार पाडणाऱ्या मुक्ता बर्वे खऱ्या अर्थानं मराठी कला विश्वातील चतुरस्त्र अभिनेत्री. प्रभावी संवादफेक, संवेदनशील अभिनय आणि समाजाशी जोडलेल्या प्रतिभावान भूमिका या सर्वांचा सुंदर संगम म्हणजे मुक्ता बर्वे. सृजन आर्ट गॅलरी प्रस्तुत याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान म्हणजेच युवातर्फे दिला जाणारा सृजन युवा कलाकार 2025 हा पुरस्कार मुक्ता बर्वे यांना प्रदान करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. मुक्ता बर्वे यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. मी विनंती करतो त्यांनी मुक्ता बर्वे यांना पुरस्कार प्रदान करावा. मी मान्यवरांना विनंती करतो, प्रेससाठी एक फोटो लागणार आहे. कृपया आपण एक प्रेससाठी फोटो काढूया. जा मागे. धन्यवाद. यानंतर मी प्रसाद कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्काराविषयी अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. उपस्थित मान्यवर, श्री आपल्या सर्वांचे आकाशा एवढं कर्तृत्व असलेले विनय सहस्त्रबुद्धेजी, आपल्या लाडक्या खासदार मेधाताई, मिस्टर विश्राम कुलकर्णी आणि आजच्या ज्यांना सृजनचा पुरस्कार मिळालेला आहे त्या मुक्ताताई बर्वे, सृजनचे चिंटूचे निर्माते शाहरुहास देशपांडे पंडित आणि मिस्टर श्रीकांत जोशी सर आणि उपस्थित सर्व मान्यवर. मिस्टर श्रीकांत जोशींनी मला सांगितलं की तुम्हाला असा पुरस्कार देण्यात येत आहे. मला वाटलं नव्हतं की खरंच एवढा मोठा पुरस्कार असेल. टू बी फ्रँक विथ यू, खूप त्यांचं आणि त्यांच्या युवा संघटनेचं मनापासून आभार मी व्यक्त करतो. माझी जी कंपनी आहे
ती माझी एकट्याची नाही आहे, म्हणजे इन द सेन्स माझे सगळे साथीदार आहेत, माझे सगळे मित्र आहेत आणि आम्ही सर्वांनी मिळून ती कंपनी चालू केली होती अहमदाबादमध्ये. त्याच्यामध्ये मिस्टर जयंत आहेत कुंभलकर, मिस्टर मोहन अवताडे, आमचे मित्र कंपनी मंगळवाडीची. आम्ही तिथे घेऊन गेलो पहिल्यांदा अहमदाबादमध्ये आणि तिथं आम्ही बिझनेस चालू केला. नंतर मी पुण्यात बिझनेस चालू केला. त्यावेळेस आमचे मित्र अजित दरेकर, मिस्टर कुंबळे हे असे बरेच सहकारी मला लाभत गेले. माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई, माझ्या मिसेस रीता, माझा मुलगा, ह्या सर्वांचं मला खूप खूप सहकार्य आहे आणि त्यामुळंच आम्ही इथपर्यंत पोचू शकलो. त्याबद्दल त्या सर्वांचे पण आभार. आणि माझे 2 शब्द संपवतो. एक गोष्ट अशी होती की मुक्ताताई इथे येणार आहेत म्हणल्यावर मला थोडं वाटलं होतं की बाबा आता शी इज सेलिब्रिटी, पण नंतर मी विचार केला की नाही, आपण नामदेव होऊ आणि त्याच्याकडनं थोडी मडकं कच्चं आहे का पक्कं बघून घेऊ. थँक्यू. सर खूप परिपक्व मडकं आहे. धन्यवाद. त्यानंतर मी मुक्ता बर्वेंना विनंती करीन. नमस्कार. थोडाच वेळ घेते कारण नंतर मुलाखत असणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी रंगमंचावरच्या सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार की या पुरस्कारासाठी माझी निवड केली. पंडित सरांनी सांगितलं की हा पुरस्कार का मुळात दिला जाणार आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला योग्य वाटते, तुम्हा सर्व मंडळींना मी योग्य वाटते. इतकी चांगली काम करणारी संस्था जेव्हा आपल्याला निवडते एका विशेष गोष्टीसाठी तेव्हा खूप मनापासून छान वाटतं. आणि एक गमतीचा भाग पण मी सांगणार आहे. जेव्हा श्रीकांतनी मला पुरस्कार आम्ही तुझा विचार करतो आहे असं सांगितलं तेव्हा सांगितलं की या युवा पुरस्कारासाठी तुझा विचार करतो आहे. मी हुरळूनच गेले. म्हणलं डोळ्यावर 40 लागल्यानंतर युवा पुरस्कारासाठी आपला विचार होतो आहे, आपण चांगलं मेंटेन केलेलं दिसतंय. त्याला प्रांजळपणे मित्र आहे त्याला सांगावं की अरे मी आता युवा पुरस्कारासाठी. मग मला लक्षात आलं की नाही, संस्थेचं नाव पूर्ण वाच, त्याचं कार्य बघ. पण आज इथे बसल्यावर माझ्या लक्षात आलं की संस्था, त्याचा शॉर्ट फॉर्म जरी युवा असला तरी त्याची एनर्जी आणि कार्य हे नक्कीच युवांना फिकं पाडणारं आहे. त्यामुळे आज ही युवा शक्ती घेऊन मी जाणार आहे आणि या युवा पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मनापासून आभार. पुन्हा एकदा प्रसादजी तुमचं अभिनंदन. मडक्याविषयी आपण नंतरच बोलू, पण इतकं प्रेरणादायी काम आहे. अशा वेगळ्या क्षेत्रातल्या समारंभांना किंवा पुरस्कार जिथे मिळतो तेव्हा एक नक्की कळतं कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना. तुम्ही जे निवडले ते चुकीचं आहे असं मी नाही म्हणत आहे. मुलाखतीत मी सांगेन आईवडिलांचा उल्लेख झाला, पाठिंबा कसा मिळाला, ह्या क्षेत्रात काय आहे, हा पण एक प्रकारचा व्यवसायच आहे. पण तरी कला क्षेत्रातले काम करणाऱ्या लोकांना बाकीच्या क्षेत्रातल्या लोकांचा प्रेरणादायी प्रवास बघितला की कायम असं वाटतं की खूप करण्यासारखं आहे. आणि मला तर सतत दिसत राहतं की ह्यांचं चरित्रपट करता येईल, त्यांचं चरित्रपट करता येईल. त्यामुळे अशी सगळी चरित्र मोठी मोठी इथे बसलेली आहेत आणि ही प्रेरणा घेऊन मी जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून कृतज्ञता आणि आभार. बाकी मुलाखतीत बोलेनच. थँक्यू. धन्यवाद मुक्ता. आणि पुरस्कार देताना, कलाकाराला पुरस्कार देताना आमचाही हाच विचार असतो, मुलाखतीमध्ये ते उलगडत जाईलच, की कलाकार जरी कलाकार असला तरी तो व्यावसायिक म्हणून सुद्धा आपली कला कशी सादर करत असतो आणि एक व्यावसायिक म्हणून कसा प्रगल्भ होत राहतो हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडतं. त्याबद्दल आपण बोलूच यात. यानंतर मी आमच्या मार्गदर्शिका मेधाताई 2 शब्द. मला 2च मिनटं दिली आहेत. याज्ञवल्क पुरस्कार या ठिकाणी आपण देतो, युवा पुरस्कार देतोय आणि सृजन पुरस्कार देतोय. या पुरस्कारासाठी जे आज विशेष आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं बोलणं खरं तर सगळ्यांना ऐकायचं आहे. विनयजी सहस्रबुद्धे अतिशय उत्तम वक्ते आहेत. राज्यसभेचे खासदार होते, ICCRचे माजी अध्यक्ष आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून
खूप मोठं कार्य उभं केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी आपण त्यांचं भाषण ऐकतो. आणि म्हणून म्हटलं की माझी 2 मिनटं त्यांना द्या, पण आता उभीच राहिली तर बोलूनच घेते. माननीय विनयजी, विश्रामजी, ज्यांना पुरस्कार दिले असे 2ही पुरस्कारार्थी प्रसादजी कुलकर्णी, मुक्ता बर्वे, श्रीकांत जोशी, चारुहास पंडित, मंदारजी महाजन, युवाचे सगळे पदाधिकारी, अजयजी, मंजू वैद्य उशीर आली तरी सुद्धा उत्तम तिने महिला वर्गाबद्दल जास्ती सगळ्याच आमच्या युवातल्या भगिनी आणि बंधू अतिशय उत्तम असा कार्यक्रम आयोजित केला. आणि प्रामुख्याने मी आज जाणार होते प्रवासाला, पण ते उद्यावर गेलं. श्रीकांत जोशी, तुमची विल पॉवर फार स्ट्रॉंग आहे. मला ते म्हणत होते तुम्ही आज नाही तर व्हिडिओ पाठवा, पण ती वेळ आली नाही. असो, 1 मिनिटात आवाहन करणारे फक्त. विश्राम कुलकर्णींनी सांगितलं की पुण्यामध्ये एक वेळ ब्राह्मण संस्थांची किंवा ब्राह्मणांची अवस्था काही प्रमाणात ठीक आहे, पण मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांना जात असते. वेळ काढून जावं लागतं, कारण की त्यांना कोणी वाली नाही. एक वेळा तर मी पुण्यातला असाच एक कार्यक्रम बुडवून, म्हणजे मलाच पुरस्कार होता, तो पुरस्कार बुडवून मी नगरला आपण गेलो विश्राम. कारण संघटन तिथे तयार करणं आणि आधार निर्माण करणं की तुम्ही एकटे नाही, हा फार महत्त्वाचा भाग असतो. आणि म्हणून तिथे आम्ही जातो. माझं आवाहन आहे सगळ्यांना, ही संस्था फक्त पुरस्कारापुरती नाही, ही संस्था फक्त उद्योगापुरती नाही. मगाशी सांगितलं, दोघांनी सांगितलं, विश्रामजींनी, श्रीकांतजींनी, वसतिगृहाचं काम खूप मोठं आहे. प्रचंड वर्ष, म्हणजे आज चंद्रकांत जोशींची आठवण निघाली, जयंत कुलकर्णींची आठवण निघाली. चंद्रकांत जोशींनी तर स्वतःनी इतके पाय झिजवलेत, जोडे झिजवले पण नाही, पायच झिजवले आणि खूप ठिकाणी गेले, 1-1 रुपया गोळा केला. आणि ही वास्तू आणि या वास्तूमध्ये आज अनेक मोठी माणसं जी झाली आहेत ती इथे या वास्तूमध्ये वसतिगृहामध्ये राहून शिकली आहेत. मी मगाशीच विनयजींना एक दुसरं उदाहरण देत होते की एक वेगळं हॉस्टेल आहे आणि तिथे त्या कम्युनिटीतले लोक ते वाचवण्यासाठी म्हणून आम्ही इथे पैसा उभा करू म्हणून पुढे आले. आणि ठिकठिकाणी असं जाणवतं की एखाद्या विशिष्ट समाजाची ऊर्जा समाजातल्या व्यक्तीला मदत करण्याची काय असू शकते. मग माझा समाज जो आहे हा कुठे व्यक्त होताना कमी पडतो का, खिशात हात घालून दुसऱ्यांना मदत करायला कमी पडतो का, तर कमी नाही पडत, पण कधीतरी कनेक्शन वीक आहे असं मात्र नक्की जाणवतं. अजून एक उदाहरण देते. एक छोटा मुलगा होता, चांडक नावाच्या व्यक्तीचा. त्याला एक विशिष्ट आजार झाला होता आणि त्याच्यासाठी त्याला 9 कोटी रुपयाचं इंजेक्शन द्यायचं होतं. 2 महिन्यामध्ये आम्ही आवाहन केलं, 2 महिन्यामध्ये 2-3 महिने झाले असतील, मागे पुढे एखादा महिना, पैसे उभे राहिले. आणि दुसरा भावे नावाचा मुलगा होता, मला काय वाटतं आपल्याकडे खूप मोठी माणसं आहेत. सॉरी म्हणजे मी थोडीशी स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा कुप्रसिद्ध आहे. कुठेतरी आपण संपर्काला किंवा प्रतिसाद द्यायला कमी पडूया नको. कमी पडतो असं माझं म्हणणं नाही, कमी पडूया नको हे आवाहन करण्यासाठी आम्ही इथे आहोत आणि ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहोत. यांनी काही कमी संघर्ष नाही केला. आता पुढच्या मुलाखतीमधून तुमच्या दोघांचाही संघर्षमय वाटचाल आणि ही आपण पाहूच. दीनानाथ मंगेशकरचे डॉक्टर, नावाजलेले डॉक्टर, की ज्यांच्याचकडनं मी ऑपरेशन करून घेईन असं म्हणून रांग लागायची की त्यांची अपॉइंटमेंट मिळेल तेव्हाच करीन, इतके नावाजलेले डॉक्टर आज दारावरची बेल वाजली तरी घाबरतात. ही अवस्था समाजात आहे का? मग आपण त्यांना कधी आधार देणार? अशाने माणसं घाबरून राहतील ना. म्हणून पुढे येऊया, पुढे येऊया. जिथे भूमिका घेण्याची आवश्यकता तिथे
भूमिका घेऊया, जिथे खिशात हात घालून दुसऱ्याला मदत करण्याची आवश्यकता तिथे मदत करूया आणि सर्वच समाजातल्या मदत करूया. असं मी म्हणत नाही की फक्त ब्राह्मण अडचणीत असला तर मदत करा, सर्वांनाच करूया, पण करूया आणि करता. मगाशी आता प्रसाद कुलकर्णींचे पण ह्याच्यात सांगितलं की तुम्ही किती शैक्षणिक पद्धत वगैरे वेगवेगळ्या कामामध्ये आपण मदत केली, तर आपण मोठे होऊया आणि इतरांना मदत करूया. प्रामुख्याने आता विश्वजित जी इथे बसलेत, अनेक ठिकाणी तुम्ही पण प्रवास करता, आपण एकत्रही प्रवास खूप ठिकाणी केला आहे अनेक कार्यक्रमांना. आपण बघतो म्हणजे अवस्था अत्यंत बिकट आहे अशांसाठी, म्हणून हा फोरम जो आहे या अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर, महाराष्ट्राबाहेरसुद्धा या संस्थेच्या शाखा आहेत. सढळ हाताने मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. हॉस्टेल स्वतःच्या मुलांना शिकवण्यासाठी संस्थेतले पदाधिकारी चालवत नाहीत, तर गरजू जे आहेत खेड्यापाड्यातून आलेले त्यांच्या मुलांना कुठेतरी पुढे येता यावं, शिकता यावं. त्यांची राहण्याची, शिक्षणाची ब्रेन आहे त्यांच्याकडे, पण पैसा नाही. आईवडिलांकडे पैसा नाही, त्यांच्याकडे पैसा नाही. तर अशा वेळेला कुठेतरी डिमोरलाइज होऊन न बसता पुण्यासारख्या ठिकाणी त्यांची सोय व्हावी स्वस्तात, अत्यंत स्वस्तात. म्हणून हे हॉस्टेल आहे. आपण एकमेकांशी साखळी तयार करून ही मदत पुढे आणू शकतो का? दरवर्षी आम्ही आवाहन करतो 8 कोटी, दरवर्षी तर त्याच्यातलं काहीच हे नाही. तर मला एवढंच सांगायचं होतं की म्हणून हे आदर्श आहेत आपल्यापुढे आज त्या त्या क्षेत्रामध्ये. तसेच तुम्ही पण तुमच्यामध्ये पण तसेच असतील की जे पुरस्कारायोग्य असतील असे आहात. तर तुम्ही आवाहन केलेल्याला खूप महत्त्व असतं, तुम्ही आवाहन केलेल्याला महत्त्व असतं की असे या. आमच्या शब्दाला कदाचित किंमत जास्ती नसते. म्हणून आपण सगळेजण मिळून हा जगन्नाथाचा रथ पुढे नेऊया. आघातग्रस्त अशा समाजाला आधार देण्यासाठी आणि समाज बांधवांना आधार देण्यासाठी जी काही कृती करावी लागेल तेवढी करूया, एवढंच आवाहन करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मेधाताई. आणि अशाच मतं ऐकण्यासाठी आम्ही तुम्हाला नेहमी आग्रह करतो की तुम्ही बोला. धन्यवाद. यानंतर श्रीकांत जोशी काही सांगू इच्छितात. जेव्हा चंद्रकांत जोशी होते आणि युवाचा हा कार्यक्रम व्हायचा तेव्हा असा खूप अनुभव मला तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी सांगितला. मंजुषा, अजय नेहमी सांगायचे की कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या संस्थेमध्ये बरेच जण चेक पाठवायचे. तर आज आत्ता मेधाताईंनी जसं आव्हान केलं, जसं विश्रामजींनी केलं, तेव्हा आज आपल्या इथे उपस्थित असलेले मकरंद जोशी, त्रिमूर्ती फोमटेक लिमिटेडचे मकरंद जोशी यांनी आत्ता संस्थेला 5 लाख रुपयाची देणगी अनाऊन्स केलेली आहे. आणि ते वरती यायला नाही म्हणतायत, तरी मी त्यांना असं विनंती करतो की सर 1 मिनिटं या, आम्हाला तुमचा सत्कार करू दे. आणि आम्ही CSRमध्ये आहोत. CSRचं आपलं सर्टिफिकेशन आहे. सो जेवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांना CSRमध्ये डोनेशन द्यायचं असेल तर आपण CSRच्या प्रोजेक्टमध्ये CSR सर्टिफिकेट पण देऊ शकतो. या. सो याला नक्कीच दानत लागते की या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रम बघताना त्यांनी जी 5 लाखाची देणगी डिक्लेअर केली त्याबद्दल मी त्यांच्या संस्थेतर्फे मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद श्रीकांत. धन्यवाद मकरंद सर. अशाच अजून एका दानशूर व्यक्तीचा आपण या कार्यक्रमात एक विशेष सन्मान करणार आहोत. तो म्हणजे मकरंद विपट यांचा. श्री मकरंदजी विपट चिंचवड ही संतभूमी श्रीमंत मोरया गोसावींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली. याच ठिकाणी त्यांचा जन्म आणि बालपणाचा सुवर्ण काळ गेला. शालेय शिक्षण श्री फत्तेजन जैन विद्यालयात झाले. आजच्या मान्यवर अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या मातोश्रींचे ते विद्यार्थी. ही त्यांच्या आयुष्याची गोड आठवण. शिक्षणानंतर त्यांनी ऑटोमोबाईल डिप्लोमा करून 1997 मध्ये टेल्को म्हणजेच आजची टाटा मोटर्स येथे नोकरी करण्यास सुरुवात केली. सुरक्षित भविष्य देणारी नोकरी मिळाली खरी, पण त्यांच्या मनात गुंतवणुकीच्या विश्वाची एक वेगळीच ओढ होती. नोकरी दरम्यानच शेअर बाजाराची ओळख झाली आणि जिद्दीनं ते क्षेत्र समजावून घेण्यास त्यांनी सुरुवात केली. 2005 मध्ये त्यांनी मोठं धाडस केलं
आणि टाटा मोटर्ससारखी खात्रीशीर नोकरी सोडून कुठलाही व्यावसायिक वारसा नसताना त्यांनी इक्विटी ब्रोकिंग हा व्यवसाय सुरू केला. अनुभवातून शिकत शिकत या नव्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. 2009 म्युच्युअल फंड वितरक म्हणून पात्रता मिळवली आणि गुंतवणूक क्षेत्रात नवे पर्व सुरू केले. गेल्या 17 वर्षाच्या अथक परिश्रमातून त्यांनी व्यवसायाला नवीन उंची दिली. राष्ट्रीय आणि विभागीय पातळीवर बेस्ट म्युच्युअल फंड ॲडव्हायझर म्हणून त्यांना अनेक वेळा गौरव प्राप्त झालाय. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली 4300हून अधिक गुंतवणूकदार आहेत. प्रचंड AUM आहे. पुणे इथं मुख्यालय, जळगाव, अहमदाबाद इथं पसरलेल्या शाखांमध्ये 34 जणांचा समर्थ परिवार कार्य करतोय. अलीकडेच त्यांनी सेबीकडून रिसर्च ॲनालिस्ट परवाना मिळवून थेट इक्विटी विषयातही मार्गदर्शन सुरू केलंय. त्यांचे लेख महाराष्ट्रातील अग्रगण्य सकाळ या वृत्तपत्रात नेहमी प्रसिद्ध होत असतात. तसेच समाजहितासाठी गेली कित्येक वर्ष ते इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस कार्यशाळा मोफत घेतात. महाराष्ट्रभर त्यांनी आत्तापर्यंत 500 ते 600 कार्यशाळा मोफत घेतल्या आहेत. त्यांचं ध्येय सोपं पण व्यापक आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना योग्य गुंतवणुकीची माहिती देणं, त्यांना आर्थिक शिस्तीचं भान करून देणं आणि निवृत्तीनंतर त्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणं हे त्यांचं उद्दिष्ट. मी मकरंद सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर रंगमंचावर यावं. मेधाताईंना विनंती आहे की त्यांनी मकरंदजींचा सन्मान करावा. धन्यवाद. तुमच्या पुढच्या कार्यकारिणीसाठी शुभेच्छा. मला माहिती आहे सगळेजण विनयजींना ऐकण्यासाठी खूप आतुर आहोत. आत्ताचा रंगमंचावर हा जो सोहळा पार पडतोय तो माझ्या मते सुनियोजित पद्धतीने पार पडतोय आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की युवा कार्यकारिणीचे कष्ट ह्या सगळ्या सोहळ्यामध्ये किती दिसत आहेत. ह्या कार्यक्रमाची आखणी साधारण 4 ते 5 महिने आधी सुरू होते. मग पुरस्कारार्थींची निवड करणे आणि त्यानंतर हा सगळा कार्यक्रम आखणी करणे. प्रत्येकजण युवा कार्यकारिणीमधले सभासद स्वतःचा व्यवसाय सांभाळून हे त्यांचे मदतीचे हात इथे देत असतात. तर या सरसावणाऱ्या हातांना एक थोडीशी ओळख, थोडासा चेहरा त्यांचा दिसावा यासाठी हा प्रयत्न. धन्यवाद. यानंतर मी अध्यक्षीय भाषणासाठी श्री विनयजी सहस्रबुद्धे यांना विनंती करतो. थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो सर. डॉक्टर विनय प्रभाकर सहस्रबुद्धे राजकारण, सामाजिक क्षेत्र आणि सांस्कृतिक कार्य या सर्व क्षेत्रांमध्ये ते कार्यरत आहेत. एक विद्वान अभ्यासक आणि लोकप्रतिनिधी, महाराष्ट्राचे माजी राज्यसभा खासदार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे म्हणजे ICCRचे ते माजी अध्यक्ष. शिक्षण, सुशासन आणि नेतृत्व प्रशिक्षण ह्या कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. जी प्रशिक्षण देणारी रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान आहे त्या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि असे हे विद्वान आपल्याला आज मार्गदर्शन करतील. मी विनयजींना विनंती करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पुण्याच्या लोकप्रिय खासदार, राज्यसभेच्या सदस्य डॉक्टर मेधा कुलकर्णी, यशस्वी स्त्रीच्या मागे समर्थपणे उभे असलेले विश्राम कुलकर्णी, त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये ज्यांचा आपण सत्कार केला, ज्यांना पुरस्कार दिला
असे श्रीकांतजी जोशी, मुक्ता बर्वे, प्रसाद कुलकर्णी, मंदार महाजन, सूत्रसंचालन करणारे सचिन पंडित, समोर बसलेले या संस्थेशी संबंधित अनेक मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात प्रथम मी दोन्ही पुरस्कार विजेत्यांचं, पुरस्कारार्थींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देखील देतो. प्रसादजींना आपण उद्योजकतेसाठी किंवा उद्योगाच्या क्षेत्रात त्यांनी जे कर्तृत्व गाजवलं आहे त्याकरता पुरस्कार दिला आहे आणि तो युवा या मंचाच्या माध्यमातून मुख्यतः हा सगळा उपक्रम झाला आहे, जे अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. आजकाल उद्योजकतेच्या बाबतीत चर्चा खूप होते, व्हायलाही हवी. आणि आपल्या पंतप्रधानांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक विधान उद्धृत केल्यापासून जे विधान असं आहे की नोकरी मागणारे बनू नका, नोकरी देणारे व्हा. आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे उद्योजकतेला चालना देखील मिळाली, मुद्रासारख्या योजना आल्या. पण माझ्यासारख्याला असं वाटतं, समाजामध्ये बघत असताना अनेक स्टार्टअप चालवणारी मंडळी भेटतात, तरुण उद्योजक अतिशय उत्साहाने. पण कधीकधी असं मनात येतं की उद्योग जगतामध्ये नवीन प्रविष्ट होणाऱ्यांनी नोकरी देणारे बनण्याचा आग्रह जो आहे तो योग्यच आहे, पण त्याआधी थोडंसं नोकरी मागणारे देखील बनलं पाहिजे. कारण चांगला नोकरी करणारा चांगला मालक बनू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे आज अनेक उद्योजक खूप कष्टाने आपल्या उद्योगाला, आपल्या व्यवसायाला आकार उकार देताना त्यात यशस्वी होण्यासाठीची आणि तीव्र स्पर्धा आहे त्यात धडपड करताना दिसतात. त्यावेळी कधीकधी असं वाटतं की MBA इंजिनिअरिंग झाल्यानंतर किंवा आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी उद्योजक होणं आणि काही काळ नोकरी करून उद्योजकतेच्या मार्गाला लागणं यामध्ये जे अंतर आहे ते बहुधा तरुण उद्योजकांनी समजून घेणं कदाचित अधिक उपयुक्त आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. या म्हटलं तर एक ज्ञाती संस्थेसारखा उपक्रम चालवणाऱ्या संघटनेनी उद्योजकांच्या विकासासाठी हा युवासारखा उपक्रम सुरू केला, ही देखील एक अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे. पण मी असंही सुचवीन की अशा ज्या उद्योजकांच्या संघटना आहेत, उद्योजक जिथे एकत्र येतात, वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकाचं, आजकाल ज्याला हँड होल्डिंग म्हणतात तसं हँड होल्डिंग करतात, साथ देतात. यांनी भारत सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या ज्या विविध योजना आहेत, उदाहरणार्थ मुद्रासारखी योजना आहे ज्याच्यामध्ये विशेषतः महिला आणि उपेक्षित समाज घटकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात उद्योगाच्या संधी उपलब्ध केलेल्या आहेत. आणि चांगली गोष्ट अशी, बँकिंग क्षेत्रातली लोक आपल्याला सांगतील की या क्षेत्रामध्ये देखील म्हणजे मुद्रा कर्ज मिळवून ज्यांनी आपापले उद्योग उभारले आहेत त्यांच्यामध्ये ज्याला नॉन प्रॉफिट मेकिंग ॲसेट्स म्हणतात, NPA म्हणतात, त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. पण हे प्रमाण आणखी कमी करता येईल जर आज स्थापित उद्योजक आणि त्यांच्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, आणि आपल्याकडे उद्योग व्यावसायिकांच्या खूप संघटना आहेत, फिक्की आहे, CII आहे, मराठा चेंबर आहे, महाराष्ट्र चेंबर आहे, या संघटनांनी एकेका किंवा 2-2, 3-3 मुद्रा व्यावसायिकांना जर एक प्रकारे, शब्द चांगला नाही पण दत्तक घेतलं आणि त्यांची वाटचाल अधिक दमदारपणे व्हावी याकरता त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन दिलं, तर मला असं वाटतं की उद्योजकतेची जी संस्कृती आपल्या देशात विकसित व्हायला हवी आणि नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांची संख्या जी अधिक व्हायला हवी त्या दिशेने आपल्याला पाऊल टाकता येईल. म्हणून माझी एक नम्र सूचना श्रीकांतजींचं अभिनंदन करत असताना मी आग्रहाने करू इच्छितो. दुसऱ्या पुरस्कार प्राप्त सत्कारार्थी आपल्या मुक्ता बर्वे. मी त्यांना असं म्हटलं की तुम्हाला मी पुरस्कार देताना मी एक फॅन मोमेंट अनुभवतो आहे, कारण मी त्यांचा चाहता आहे, त्यांच्या अनुभवाचा एक प्रशंसक आहे. आणि मुक्ता बर्वेंच्या एवढ्या कारकिर्दीकडे म्हटलं तर प्रदीर्घ कारकिर्दच आहे, कारण त्यांनी अगदी तरुण वयामध्ये अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं आणि मी देखील एक रसिक म्हणून त्यांच्या अनेक नाटकांचा आणि चित्रपटांचा आस्वादही घेतला आहे.
मला कबड्डीमधली तुमची भूमिका आठवते. विनय आपटे आमचा खूप चांगला मित्र होता आणि त्याचं दिग्दर्शन, त्याची भूमिका आणि तुमचा अभिनय या सगळ्यामुळे ते कबड्डी नाटकही माझ्या खूप चांगलं लक्षात राहिलं. जोगवा अर्थातच एक वेगळ्या वळणाचा, वेगळ्या पद्धतीचा, समाजातल्या एका उपेक्षित घटकाचं अतिशय मनस्वी अशा प्रकारचं चित्रण आपल्यासमोर मांडणारा. पण इतरही चित्रपट, म्हणजे एका बाजूनी जोगवासारखी एक अतिशय वेगळी भूमिका समर्थपणे निभावून नेणाऱ्या, समर्थपणे सादर करणाऱ्या मुक्ता बर्वेंनी डबल सीट काय किंवा मुंबई पुणे मुंबई काय अशा म्हटलं तर छान छान आणि गोडगोड अशा सिनेमांमधून सुद्धा तितक्याच दमदारपणे आपल्या अभिनयाची मुद्रा उमटवली, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. श्रीयुत गंगाधर टिपरे हे देखील माझ्या लक्षात आहे, कारण ही मालिका देखील खूप प्रसिद्ध होती. पण सगळ्यात मला मुक्ता बर्वेंना मी सांगू इच्छितो की तुमची भूमिका, अर्थात ती अलीकडची असल्यामुळे असेल, पण माझ्या मनावर ठसली ती चार चौघीमधली भूमिका. आणि त्या चार चौघीमध्ये तुम्ही उठून दिसता, यात काही शंका नाही. तुमची भूमिकाच अशी आहे की तुम्ही त्या चार चौघीमध्ये आपला एक विशिष्ट ठसा तुमच्या भूमिकेमुळे, म्हणजे जी भूमिका तुम्ही करता आहात त्यामुळे आणि एकूण तुमच्या अभिनयामुळे ती निश्चितपणाने उठून दिसली. त्यामुळे मला असं वाटतं की मुक्ता बर्वेंसारखी गुणी अभिनेत्री ही तिच्या भूमिकांच्या बहुविधतेमुळे आपलं एक विशिष्ट स्थान निर्माण करते. इतक्या विविध भूमिका, इतक्या विविध पार्श्वभूमी असलेल्या, विविध सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक असं ज्याला सेटिंग आहे, असं ज्याला एक बॅकड्रॉप आहे, अशा भूमिका अतिशय दमदारपणे त्या वठवतात. हे त्यांच्या अभिनयाचं एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य मला असं वाटतं की असा कोणताही गुणी अभिनेता हा नुसता अभिनेता नसतो, तो एक विचारशील असा कलाकार असतो. कुठे ना कुठे त्यांच्या विचारशीलतेची झलक ही आपल्याला त्या अभिनयातून उमटताना दिसते. आणि असे म्हणजे विचारशील अभिनयाचं हे कौशल्य सगळ्यांनाच जमतं असं नाही, कारण आधी विचार करावा लागतो, विचारशीलता अंगी बाणवावी लागते. आणि मला असं वाटतं की त्यांच्या अभिनयातून ही विचारशीलता देखील आपल्यासमोर अतिशय ठळकपणे येते. तेही त्यांच्या अभिनयाचं एक रसिक म्हणून मला जाणवलेलं आणखी एक वैशिष्ट्य आहे. तिसरं एक वैशिष्ट्य मला वाटतं की त्या सहजतेने अभिनय करतात आणि कष्टसाध्यतेने तो यशस्वी देखील करून दाखवतात. म्हणजे कष्ट करणाऱ्याचे कष्ट दिसत नाहीत, कारण ते सहजतेने केलेले असतात. कष्ट असे ओढून ताणून कष्ट नसतात. आणि त्यामुळे ती सहजता आणि त्या सहजतेच्या मागे असलेले त्यांचे परिश्रम, त्या परिश्रमांच्या मुळाशी असलेली त्यांची प्रतिभा, या सगळ्याच मला असं वाटतं की प्रत्यंतर आपल्याला मुक्ता बर्वेंचा अभिनय पाहताना वेगवेगळ्या पातळींवर, आणि मी ज्यावेळी बहुविधता म्हणतो त्यामध्ये वेगवेगळी माध्यमं ज्या पद्धतीने त्यांनी लीलया हाताळली आहेत, चित्रपट, रंगभूमी, दुसऱ्या बाजूनी टी व्हीवरच्या मालिका, या सगळ्या दृष्टीने देखील मला त्यांची अभिनयाची कारकीर्द विशेष उल्लेखनीय वाटते. एक रसिक म्हणून, मी काही समीक्षक नाही, पण मी असं म्हणेन की अभिनयाचं व्याकरण जाणणारी एक गुणी अभिनेत्री या दृष्टीने आपण मुक्ता बर्वे यांच्याकडे नेहमी बघत राहू. आजचा हा कार्यक्रम एका यशस्वी अभिनेत्रीला पुरस्कार देण्याचा आहे. त्यानिमित्ताने रंगभूमीच्या विषयामध्ये देखील माझ्या मनात एक दोन मुद्दे आहेत, ते आपल्यासमोर मी शेअर करतो. बहुधा मुक्ता बर्वे माझ्याशी सहमत होतील की महाराष्ट्र सरकारने नाटक निर्मितीला आणि चित्रपट निर्मितीला अनुदान देण्याची योजना सुरू केल्यामुळे आज चित्रपट आणि नाटकं ही मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. ही गोष्ट खरी आहे. आणि अशा अनुदान योजनेला कोणाचा काही विरोध असण्याचं काही कारण नाही. पण बहुधा जो काही माझा थोडका अनुभव आहे त्याच्या आधारे मी हे म्हणतोय की या प्रकारच्या कलाकृतींची निर्मिती ज्या प्रमाणात होते आहे त्या प्रमाणात प्रेक्षक आज नाट्यगृहांमध्ये आणि चित्रपट प्रेक्षागृहांमध्ये गर्दी करताना दिसत नाहीत. हे देखील एक वास्तव आहे. याचं कारण प्रेक्षक हा ग्राहक आहे
आणि ग्राहकाच्या मनात या कलावस्तूंविषयी, या कलाकृतींविषयीची जी आत्मीयता, ओढ, जी सामान्यतः त्याच्या दर्जामुळे निर्माण होते, ती जर निर्माण झाली नाही तर संख्येने नाटकं जास्त निर्माण होणं, चित्रपटांची निर्मिती अधिक संख्येत होणं, अधिक प्रमाणात होणं, यातनं रंगभूमीचा आणि चित्रपट क्षेत्राचा आपण विकास करू शकू का, असा सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. कदाचित असं आहे की शब्द वाईट आहे, पण मराठी नाटकं आणि चित्रपट यांचं जे मार्केट आहे ते आधी विकसित झालं तर मग निर्मिती स्वाभाविकरित्या होईलच. आज मार्केट विकसित झालेलं नाही, अभिरुची कशाशी खातात हे समजणारा जाणकार वर्ग आज दुर्मिळ होत चालला आहे. आणि त्यामुळे बहुधा आवश्यकता आहे की प्रेक्षकांना अनुदान देण्याची, ज्यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येत येतील आणि नाटकं देखील मग स्वाभाविकरित्या होतीलच. कारण प्रेक्षक यायला लागला तर कोणता नाट्य निर्माता प्रेक्षकांसाठी नाटकं करणार नाही किंवा चित्रपट निर्माण करणार नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांना अधिक सवलतीच्या दरात नाटकं आणि चित्रपट पाहता आले तर मला असं वाटतं की मार्केट निर्माण होईल, जमीन तयार होईल, मग जरूर नाटक, सिनेमा, कलाकृतींची लागवड आपण करू शकता आणि चांगलं दमदार पीक घेऊ शकता, असं मला नम्रपणे सुचवावंसं वाटतं. आज अनेक अडचणी आहेत आणि मुक्ता बर्वे कलाकार असल्यामुळे त्या सहमत होतील. महाराष्ट्र सरकारने एक सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी आणि नंतर अंमलबजावणीसाठी समिती नेमली होती. त्याचा अध्यक्ष म्हणून जो काही थोडाफार अनुभव घेतला, बातचीत केली, त्यातनं एक गोष्ट निश्चितपणाने मला जाणवते आणि त्याचाही मी उल्लेख करतो. आणि मेधा कुलकर्णी संघर्षासाठी नेहमी सिद्ध असतात, त्यांनी याही विषयावर करावं असं मी सुचवीन की मेधाताई, आपल्या महानगरांमधली जी नाट्यगृह आहेत त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. म्हणजे कलाकारांच्या राहण्याची व्यवस्था तर सोडाच, परंतु चांगली स्वच्छतागृह असावीत, त्यांच्याकरता बॅकस्टेजच्या सगळ्या व्यवस्था नीट असाव्यात. या प्रकारे आज कोणतीही महापालिका दुर्दैवाने त्यात लक्ष घालत नाही. ॲकॉस्टिक्स म्हणजे ध्वनीशास्त्र जे आहे त्याच्या अनुषंगाने प्रेक्षागृहांची निर्मिती करायला हवी, दुर्दैवाने त्याकडेही खूप दुर्लक्ष होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय नगरविकास विभागाचा आहे, तो विभाग सांस्कृतिक विभागाचं म्हणणं ऐकेलच असं नाही, असं सरकारमध्ये सायलोज खूप असतात. पण तरी देखील मला असं वाटतं की या पद्धतीचाही विचार जर झाला तर चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला मराठी कलाकारांना अधिक दमदारपणे आपल्या अभिनयाचं सादरीकरण करण्याकरता एक संधी निर्माण करून देता येईल. हा कार्यक्रम याज्ञवल्क्य यांच्या स्मृत्यर्थ, परंतु शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण संघ, बरोबर आहे ना, या संस्थेचा आहे. आणि अशा कार्यक्रमाला सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती जातात त्यावेळी थोड्याशा भुवया उंचावतात. पण मी त्या सगळ्यांनाही सांगतो की शेवटी माणसाची अस्मिता ही माणसाला जगण्याची प्रेरणा देत असते. आणि त्यामुळे छोटी अस्मिता हळूहळू ती विकसितच होत राहते. माणसाचा स्वभावच असा आहे. आणि त्यामुळे त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. आणि हे सांगत असताना मला 1992च्या आंदोलनातला एक प्रसंग आठवतो. मंदिराचं जे आंदोलन अयोध्येसाठीचं सुरू होतं त्यावेळी खूप लोकप्रिय घोषणा होती, गर्व से कहो हम हिंदू है. गर्व से कहो हम शुक्ल यजुर्वेदीय म्हणू शकता, गर्व से कहो हम पुणेकर है, गर्व से कहो आपण जे आहोत त्याबद्दल गर्व वाटणं. म्हणजे मी मुक्ता बर्वेंना सुचवीन की त्यांचा पुढचा सिनेमा मुंबई पुणे वाया ठाणे असला पाहिजे, कारण त्या काही दिवस ठाण्यातही राहत होते आणि मी ठाण्याचा आहे. त्यामुळे त्याचं एक स्वाभाविक आपल्या मनामध्ये एक अभिमानाचं एक असं गणित असतं. तर ही घोषणा ज्यावेळी दिली गेली त्यावेळी वर्तमानपत्रांच्या वाचकांच्या पत्रव्यवहारात एक पत्रव्यवहार झाला आणि तो खूप उद्बोधक पत्रव्यवहार होता. आणि त्यावेळी वर्तमानपत्रांचे संपादक विरोधी विचाराची पत्र देखील छापायचे. तर त्या पत्रव्यवहारात एकाने असं लिहिलं की गर्व से कहो हम हिंदू है ही संकुचित घोषणा आहे. याचं कारण हिंदू असण्यात तुमचं काय कर्तृत्व? तुम्ही मुस्लिम, ख्रिश्चन, यहुदी, पारशी कुठल्याही घरात जन्मले असता. मग ज्यात तुमचं कर्तृत्व नाही त्याबद्दल तुम्ही अभिमान का बाळगता? म्हणून त्यांनी असं सुचवलं की घोषणा असायला हवी, गर्व से कहो हम मानव है. त्यावर दुसऱ्या पत्रलेखकांनी पत्र लिहिलं
तो म्हणाला की जे माझं प्रतिपादन तर्कदुष्ट मानलं गेलं, गर्व से कहो हम हिंदू है, तितकंच तर्कदुष्ट मानव आहे. कारण तुम्ही मनुष्य जन्मलात, त्यात तुमचं काय कर्तृत्व? तुम्ही बेडूक, बैल, घोडा, साप काही झाला असतात, पण विधात्याने तुम्हाला मनुष्य म्हणून जन्माला घातलं, यात तुमचं काही कर्तृत्व जर नसेल तर गर्व से कहो हम हिंदू है जितकं तर्कदुष्ट आहे, तितकंच गर्व से कहो हम मानव है हे देखील तर्कदुष्ट आहे. यात तर्क वगैरेची उगाच भाषा करू नका. त्यामुळे त्यांनी लिहिलं की त्यात जर तुम्हाला हवीच असेल घोषणा तर लिहा गर्व से कहो हम है, बाकी काय करू. त्यावर तिसऱ्या पत्रलेखकांनी पत्र लिहिलं, ते खूप उद्बोधक होतं. त्यांनी असं लिहिलं की पहिल्या दोन्ही पत्रलेखकांनी मारे वाव आणला की आपण किती तर्कशुद्ध वगैरे विचार करतो आहोत, पण ही दोन्ही मंडळी हे विसरतात की माणूस एखाद्या निर्वात पोकळीमध्ये जन्म घेत नाही. तो जन्म घेतो समाज नावाच्या एका जीवमान अशा व्यवस्थेमध्ये जन्म घेतो. आणि त्यामुळे तो समाज, तो भवताल, तो परिसर, ते गाव, ती भाषा, या सगळ्यांमधून त्याला जगण्याची प्रेरणा मिळत राहते, त्याला त्याची ओळख मिळते, त्याला त्याची अस्मिता मिळते. आणि ही अस्मिता माणसाला जगण्याचा एक फार मोठा शक्तिसंचय अशा स्वरूपात असते. आणि त्यामुळे गर्व से कहो हम जे काही तुम्हाला म्हणायचं आहे अशी घोषणा देण्यात काहीही गैर नाही, कुठलाही संकुचितपणा नाही. मी तेच सूत्र अशा ज्ञातीसंस्थांच्या बाबतीत लावतो की त्याच्यात काही फार संकुचित आहे असं मानण्याचं कारण नाही. आपला इरादा हा व्यापकतेकडे जाणारा असला पाहिजे. पण पूज्य विनोबा भावे यांनी म्हटलं जय जगत, पण एखादा मुलगा वयाच्या 3ऱ्या वर्षी जय जगत नाही म्हणू शकत ना. तो आधी जय पुणे म्हणेल, मग जय महाराष्ट्र म्हणेल, मग जय भारत म्हणेल, मग हळूहळू जय जगत म्हणेल. आपल्याला सगळ्यांना जय जगतकडेच जायचं, ही गोष्ट खरी आहे, पण त्याची क्रमाने प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट म्हणतात तशा पद्धतीची वाटचाल असते. आणि त्यामुळे अस्मिता ही काही चुकीची गोष्ट नाही, ती नेहमी विकसित व्हायला हवी. आणि छोटी अस्मिता आणि मोठी अस्मिता यांच्यामध्ये संघर्ष येण्याचं काहीही कारण नाही असं मला अतिशय प्रामाणिकपणे वाटतं. प्रश्न फक्त एवढाच येतो की अशा प्रकारच्या संस्था ज्या पद्धतीने सामाजिक काम करतात, आणि आत्ता इथे एका आपल्या अतिशय दानशूर अशा कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी, सदस्यांनी देणगी जाहीर केली. कारण अशा प्रकारच्या सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून ज्या कृती आपण करतो, जी पावलं आपण उचलतो, त्यातूनच समाजातल्या उपेक्षित, वंचित, शोषित अशा समाज घटकांची आठवण आपण ठेवत असतो. आणि हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आपल्याकडे पुराणामध्ये एक भारुंड नावाच्या एका काल्पनिक पक्षाची एक गोष्ट सांगितलेली आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा पक्षी काल्पनिक आहे, भारुंड नावाचा. तेवढी गोष्ट सांगून मी माझं बोलणं थांबवतो, कारण मुक्ता बर्वेंची आणि श्रीकांतजींची आपल्याला मुलाखत ऐकायची आहे. प्रसाद कुलकर्णींची मुलाखत आपल्याला ऐकायची, क्षमा करा. तर ही भारुंड पक्षाची गोष्ट अशी आहे की हा भारुंड नावाचा हा काल्पनिक पक्षी आहे, हा काही खरा पक्षी नाही. याला 2 तोंड आहेत आणि त्याचं धड एक आहे, त्यामुळे 2 चोची आहेत. त्यातलं एक तोंड जे आहे ते जन्मतःच नशीबवान म्हणून मानलं गेलेलं आहे, आणि दुसरं आहे ते जन्मतःच कम नशिबी आहे. त्यामुळे हे जे पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जातो, त्यावेळी नशीबवान चोचीपुढे नेहमी रसदार, मधुर, खायला अतिशय चविष्ट अशी फळं येतात, आणि जी कमनशिबी चोच आहे तिच्या पुढे सडलेली, दुर्गंधीयुक्त अशी किडकी फळं येत राहतात. आता भूक लागलेली आहे, त्यामुळे ही जी कमनशिबी चोच आहे किंवा तोंड आहे ते देखील आशाळभूतपणे थोडंसं नशीबवान चोचीकडे पाहतं, म्हणतं की थोडंसं दे ना, तुझ्यातलाही चांगला रसदार फळाचा एक स्लाइस, एक तुकडा मला दे ना. त्यावेळी हे जे नशीबवान तोंड आहे ते मोठ्या कुर्र्यामध्ये असं सांगतं की हे सटवाईनी इथे लिहिलेलं आहे, बोलून चालून मी नशीबवान आहे, तू कम नशिबी आहेस. आणि आजकाल जसं जेनझीची लोक करतात तसं तो खांदे ओढून म्हणतो आय कांट हेल्प. असे दिवस जातात, आणि एक दिवस असा येतो की कमनशिबी चोचीच्या पुढे एक फळ येतं जे विषारी असतं, आणि भूक लागलेली आहे. त्यामुळे कमनशिबी चोच ते फळ खाणार. एवढ्यात नशीबवान चोच ती जी काही तोंड आहे ते मोठ्याने ओरडून तिला सांगतं होतं की काही अक्कल वगैरे आहे का नाही, यात विष आहे, विष,
आणि हे विषारी फळ जर तू खाल्लं तर तुझं आणि माझं पोट एकच असल्यामुळे आपला अंत होईल. आता कमनशिबी चोचीची पाळी असते हे म्हणण्याची की आय कांट हेल्प. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत. अभागी लोकांचं स्मरण सतत ठेवणं आणि आपलं भाग्य जे आहे आपल्या कर्तृत्वामुळेही आहे, पण त्याचबरोबर नियतीने देखील एक दान आपल्या पदरामध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे कृतज्ञता भावाने आपल्या समाजातल्या अशा वंचित, शोषित, पीडित, दलित अशा सर्व बांधवांचं स्मरण, मला असं वाटतं की सामाजिक ऐक्याचा हाच एक मार्ग आहे. या निमित्ताने माझे विचार आपल्यासमोर मांडण्याची संधी मला आपण दिलीत. मी आपला आभारी आहे. धन्यवाद विनयजी. खूपच मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे.